सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आदरणीय बाबासाहेब जगदाळे पाटील, दुसरे महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आदरणीय डॉक्टर रजनीकांत गायकवाड सर, या निमित्ताने स्टेजवर उपस्थित असलेले बहुजन प्रयोग परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय आबासाहेब वाघमारे, आमचे मित्र माननीय नागसेन धेंडे साहेब, मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सदाशिव शिरगावे सर, माझे बंधू ACP बाळकृष्ण वाघ, माझे दुसरे बंधू श्री नारायण वाघ सर, शशिकांत वाघ आणि माझे इतर सर्व बंधू, या निमित्ताने केडगाव कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर नंदकुमार जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत, डॉक्टर मोकाशी, डॉक्टर सौ मोरे, डॉक्टर संजय इंगळे सर, माझे सोसायटी मेंबर्स, तसेच माझ्या जवळचे अतिशय जवळचे माझे मित्र परिवार या ठिकाणी आहे। त्याच्यामध्ये दिवेकर सर आहेत, दिवेकर साहेब आहेत, त्यानंतर केडगाव कॉलेजचे गायकवाड सर आहेत, गायकवाड मॅडम आहेत, माझ्या जुन्या स्टाफमधील माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व सदस्य प्राध्यापक PB थोरात सर आहेत, धावडे सर आहेत, कंडे सर आहेत, चापलूकर सर आहेत, अनेक नामवंत माझे सर्व मित्र आहेत, त्यांच्यावर सावंत सर आहेत, सुतार सर आहेत। आज ही सगळी मंडळी या ठिकाणी जमलेली आहे, ज्युनियर विभागातील सर्व आहेत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत आणि या ठिकाणी जमलेले माझे सर्व माझ्या चिरंजीवाचे मित्र आहेत, या ठिकाणी अभिलाष आहे, रोहित आहे आणि माझे सर्व अशी माझी प्रत्येक बॅचचा एक विद्यार्थी तरी माझ्या कार्यक्रमाला आला पाहिजे असं माझं एक घोडा होता आणि त्याला अनुसरून आज आर्ट्स फॅकल्टीमधील अनेक विद्यार्थी माझे या ठिकाणी आहेत, कॉमर्स विभागाचे अनेक विद्यार्थी आहेत, असे सर्व विद्यार्थी माझ्यावर प्रेम करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत। अतिशय एक 5 मिनिटात मी ओळखतो तसं माझं आपलं सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। खरं पाहिलं तर या महाविद्यालयामध्ये मी ज्यावेळेला कामाला लागलो 1988 साली, त्यावेळेला माझी पोस्टिंग ही 6 महिन्यासाठी होती आणि नंतर परत त्याच वर्षी 6 महिने होती, असं पहिलं वर्ष गेलं आणि त्याच्यानंतर मला महाविद्यालयामध्ये घेतलं जाईल की अशी शंका निर्माण झाली होती। 1 वर्ष मी काम केल्यानंतर मग मी ठरवलं की आपण चिंचवड कॉलेजला जायचंय आणि माझ्या गुरुजनांनी माझी चिंचवड कॉलेजला सोय करून ठेवलेली होती आणि म्हणून मी डॉक्टर अशोक थोरात यांच्याकडे चिंचवड महाविद्यालयात गेलो आणि 1 महिना शिकवायला चालू केलं। त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये माझे मित्र प्राध्यापक शरद पवार, प्राध्यापक SP थोरात, प्राध्यापक सावंत आहेत, प्राध्यापक मुळे आहे, प्राध्यापक रोहर आहेत, यांनी आदरणीय दादांशी कॉन्टॅक्ट केला, कैलासवासी दादा म्हणजे माधवराव पवार यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी सांगितले की एवढा चांगला प्राध्यापक आपण दादा लूज करतोय, तो निघून जातोय आपल्या महाविद्यालयातनं, तुम्ही काहीतरी करा अशी दादांना विनंती केल्यानंतर दादांनी त्याच वर्षी म्हणजे 1989ला इंटरव्ह्यूज अरेंज केल्या आणि त्या इंटरव्ह्यू झाल्यानंतर लगेच मला 2 वर्षाची परमनंट ऑर्डर देऊन टाकली। 1991ला मी परमनंट झालो आणि 91ला परमनंट सेवेत झाल्यानंतर मला भोरवरून माझी मंत्री थोपटे साहेब यांचा फोन आला की तुम्ही भोरला शिकवायला या, पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की मी आता इथे परमनंट झालोय, मी आता काही येऊ शकत नाही आणि त्यानुसार मग मी दौंडमध्ये राहिले। दौंडमध्ये टीचिंग करत असताना
मला जे काही मित्र भेटले हे सर्व मित्र मला अगदी दिलाने म्हणजे प्रेम करणारे होते आणि त्याच्यामुळे म्हणून मी दौड काही परत सोडलं नाही. नंतर मला अनेक संधी आल्या पण त्याच्यानंतर मी दौड सोडण्याचा विचार केला नाही. विद्यार्थी घडवत असताना बऱ्याच वेळेला मी एकच विचार केला होता की कोणताही माणूस वाईट नसतो, प्रत्येक माणूस चांगला असतो. आपण चांगलं वागलो तर चांगलं काही सर्व काही होतं. या उद्देशाने मी विद्यार्थ्यांना शिक्षण देत राहिलो. चांगलं प्रिपरेशन करायचं, कारण इंग्रजी भाषा ही आपली नव्हती आणि म्हणून चांगलं प्रिपरेशन करून चांगल्या सोप्या शब्दामध्ये शिकवायचं आणि सोप्या शब्दामध्ये नोट्स काढून विद्यार्थ्यांना द्यायचे आणि विद्यार्थ्यांची इंग्रजीची जी भीती होती ती दूर करायची. हा एकमेव होरा ठेवून मी विद्यार्थ्यांना ज्ञानदान केलं आणि या ज्ञानदानाचं फलित आज आपल्याला दिसत आहे. मी अनेक गोष्टींमध्ये आज बोलतोय की माझे विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. कोणी पोलीस आहे, कोणी प्राचार्य आहे, कोणी प्राध्यापक आहेत, कोणी शिक्षक आहेत, कोणी मंत्रालयामध्ये आहेत. आज आवर्जून या ठिकाणी सांगावं लागतं की मला आवर्जून शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये माजी प्राचार्य ढेकणे सरांनी मला मागाशी शुभेच्छा दिल्या. आपल्या संस्थेचे आत्ताचे सचिव आणि अध्यक्ष सगळे सर यांनी सुद्धा मला शुभेच्छा दिल्या. आणि माजी विद्यार्थ्यांमधील अजून एक, तुम्ही सगळे लाडकेच आहात पण त्याच्यातला अजून एक लाडका विद्यार्थी जो आहे की जो पुण्यामध्ये सध्या क्राईम ब्रँचमध्ये काम करतोय, उल्हास कदम, त्यांनी सुद्धा मगाशी शुभेच्छा दिल्या. सर मी सध्या हिट अँड रन केसमध्ये मुख्य भूमिका बजावतो आहे, त्याच्यामुळे मला यायला काही जमलं नाही. असे माझे सर्व विद्यार्थी विविध कार्यक्षेत्रामध्ये आहेत. इथं सचिन आहे, मगाशी भाषण दिलं. गिरीश आहे, गिरीशला सिनियर कॉलेजला आपण भोरला लावलं होतं, सचिनला जामखेडला आपण कार्य केलं होतं. चालता चालता परोपकार अनेक ठिकाणी मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी केलाय. आजही माझे विद्यार्थी ज्यांना आर्थिकदृष्ट्या जे कमजोर आहेत त्यांना, कारण हे दौंड परिसर जो आहे या दौंड परिसरामध्ये प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक दुकान म्हणजे माझा एक विद्यार्थी आहे. आणि मग त्याला मी विचारलं गेलं की तुला कोणाची गरज आहे का, तुला काही विद्यार्थ्यांची गरज आहे का, गरजू विद्यार्थी माझ्याकडे खूप आहेत. मग तो सांगतो की मिस्टर एवढं कामाची वेळ आहे, एवढे पैसे दे. मग त्याच्या अनुसार मी फिल्टर करून अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या दौंडच्या परिसरामध्ये जॉब दिला आहे. हा चालता चालता परोपकार करत आहे. बँकांमध्ये जे माझे विद्यार्थी अधिकारी म्हणून आहेत त्यांना इथे आणून आपण HDFC बँकेसारखीची सुद्धा भरती आपण घेतलेली आहे. असे अनेक परोपकार केले. जाता जाता एवढं एकच सांगेल की मी फक्त या एकाच गोष्टीला घाबरलो, देव, देश, धर्म आणि कर्म. आपण कशाला घाबरायचे तर कर्माला घाबरायचे, कारण कर्मा रिटर्न्स. आपण जे कर्म केलंय ना ते आपल्या बदली परत येतात. आणि म्हणून कधीही मी माझ्या आयुष्यामध्ये कुणाचा हेवा केला नाही, कुणाबद्दल टीका केली नाही. कोण वाईट आहे, कोण अतिशय खतरूड माणूस आहे असं मी कधी वाक्य वापरलेलं नाही माझ्या आयुष्यामध्ये. प्रत्येक माणूस चांगला आहे आणि चांगला आहे असं समजूनच प्रत्येकाशी आपण ट्रीट केलं आणि कदाचित त्याचं फलित माझं हे आज तुमच्या रूपाने मला दिसतं आहे. माझ्या फॅमिलीबद्दल बोलायचं म्हटलं तर मी माझं चांगलं कर्म केल्यामुळे माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घेत आहेत. माझा चिरंजीव फॉरेनला आहे आणि मगाशी रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितांचा उल्लेख झाला, एमिली डिकिन्सनच्या कवितांचा उल्लेख झाला. तर मी आता नुकतंच अमेरिकेमध्ये गेल्यानंतर माझ्या चिरंजीवाकडे एक विचार व्यक्त केला की अरे माझे कवी, अमेरिकन लिटरेचर माझं स्पेशल फर्ग्युसन कॉलेजला होतं आणि त्याच्यात मधले जे कवी आहेत ते असे कवी आहेत. मला त्यांचं जे मुख्य प्लेस आहे, त्यांनी ज्या कविता त्यांच्या घरी मला दोघांच्याही जायचंय असा विचार मांडला आणि चक्क त्यांनी एक दिवस स्पेंड करून माझ्या पूर्ण म्हणजे फॅमिलीला आम्ही सगळेजण रॉबर्ट फ्रॉस्ट आणि एमिली डिकिन्सन यांच्या म्युझियम आणि त्यांचं ओरिजिनल घर त्या ठिकाणी भेट देऊन आलो. रॉबर्ट फ्रॉस्ट हा अतिशय ग्रेटेस्ट कवी होता आणि त्याच्या लाईन्स जसे साधन मी सांगितलंय, The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep.
त्या लाईन्स, ती पोएम ऑन द स्टोरी इव्हिनिंग ही जी पोएम आहे ती त्या ठिकाणी आम्ही पाहिली. रॉबर्ट फ्रॉस्टचा स्टॅच्यू त्या ठिकाणी आहे आणि त्या स्टॅच्यू तीच पोएम लिहितोय असं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. असं सर्व काही हे केवळ चांगलं कर्तव्य आयुष्यभरामध्ये केलं याचं फलित मला मिळालं. मला मनस्वी आनंद झाला, कारण अमेरिकेत जाऊन ते मला पाहायला भेटलं. आणि 2015-16 साली माझ्याकडे परीक्षा विभाग होता आणि त्यावेळेला महाविद्यालय अतिशय वाईट परिस्थितीतून जात होतं. आपल्या जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. पण त्या काळामध्ये महाविद्यालयाच्या एकूण परिस्थितीला कलाटणी देईल असा दिमाखात कार्यक्रम आपण पदवीग्रहण समारंभ आयोजित केलेला होता. आदरणीय आबासाहेब कैलासवासी आबासाहेब त्यावेळेला होते आणि त्यांच्या आधिपत्याखाली तो अतिशय दिमागदार कार्यक्रम आपण महाविद्यालयात केला होता. सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून महाविद्यालयाचा सांस्कृतिक प्रतिनिधी आणि विद्यापीठाचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून मी विद्यार्थ्यांच्यासाठी अनेक